सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या शनी जयंती आणि शनी अमावास्या. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक अमावास्येचा दिवस आपण पितरांसाठी काही ना काहीतरी करत असतो. तर उद्याच्या दिवशी पितरांसाठी तर बऱ्याच सेवा करायच्याच आहेत, परंतु आपल्या घरात जर का एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यासाठी सुद्धा उपाय करायचा आहे. आणि उद्या शनी जयंती आहे, त्यासाठी आपल्याला मंदिरात सुद्धा जायचं आहे. आपल्याला आपल्या घरात दही भाताचा उपाय करायचा आहे. म्हणजे सर्वात मोठा उद्याचा दिवस आहे. त्या उद्याच्या दिवशी आपल्याला सर्व काही करायचं आहे, उपाय करायचे आहेत, सेवा करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. शनिदेव हे न्यायाची देवता आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आपल्याला आपण जे काही करतो त्याचं व्यवस्थितपणे न्याय मिळत असतो. जे काही कर्म करत असतो त्याचे सर्व व्यवस्थित फळ आपल्याला मिळत असतं. आता उद्याच्या दिवशी काय करायचं आहे? उद्या आपल्या घरात बघा, आपल्या घरात आपण जिथे राहतो त्याच घरात आपल्याला दही भाताचा एक उपाय करायचा आहे, जो प्रत्येक जण प्रत्येक अमावास्येत करत असेल. परंतु जर का तुम्ही करत नसतील तर शनी अमावास्येच्या दिवशी नक्कीच हा उपाय करू शकता. मुठभर दही भात आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, जो ह्याच्या आधीसुद्धा मी खूप वेळेला व्हिडिओ शेअर केलेला आहे. दही भात म्हणजे भात, एक भात तयार करून घ्यायचा, मुठभर तांदूळ घ्यायचे, मीठ न घालता भात तयार करायचा, त्याच्यात दही घालायचं, आंबट दही घालायचं, एखाद्या डिशवर घ्यायचं तो भात आणि त्याच्यात मिक्स करायचं आंबट दही. आणि त्यानंतर हा जो दही आहे, हा दही आपल्या जिथे कुठे गच्ची असेल किंवा एखादा आपल्या घराच्या शेजारी झाड असेल तर झाडाखाली ठेवायचं. हे दही कुठलेही प्राणी किंवा पक्षी खाऊ द्यात, चालेल, कारण आपण पितरांसाठी हा उपाय करतो. आता मुठभर दही भात घ्यायचा आणि आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतीला अगदी हलका टच करायचा. त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरून ह्याचा उतारा करायचा आणि हा दही भात सुद्धा तुम्हाला बाहेर ठेवायचा आहे. आता अजून एक दही भाताचा उपाय सांगते. आपल्याला दही भात तयार करून घ्यायचा आहे, जी यूज अँड थ्रू डिश असते त्याच्यावर तयार करून घ्या दही भात. व्यवस्थित त्याची ऊद काढून घ्या. ह्या उदीवर तुम्हाला एक राईच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घराच्या दक्षिणेला हा दिवा तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय सुद्धा आपण पितरांसाठीच करत असतो. आता तुम्हाला उद्या अजून काय करायचं आहे? उद्या आपल्याला शनिवारी सकाळीच काय करायचं? उद्या कुठल्याही प्रकारचं लोखंड किंवा कुठल्याही प्रकारचा तेल खरेदी करायचा नाही. जे काही आणायचं असेल ते आजच आणायचं आहे. उद्या सकाळीच उठायचं आहे. अंघोळ झाली की आपल्या घराच्या जवळपास कुठेतरी शनी मंदिर असेल तिथे जायचं. जात असताना तुम्हाला घरातूनच एका भांड्यात म्हणजे एखाद्या खोलगट भांड्यात आपल्याला थोडंसं राईचं तेल ठेवायचं आहे आणि त्या राईच्या तेलात घरातल्या प्रत्येकाने आपला चेहरा पाहायचा आहे. खरं तर प्रत्येकाने वेगवेगळ्या तेलात चेहरा पाहायचा असतो, परंतु शक्य नाही होणार. त्यामुळे एकाच भांड्यात थोडंसं तेल ठेवा, राईचं तेल ठेवा आणि त्यानंतर म्हणजे मोहरीचं तेल ठेवायचं. त्यानंतर प्रत्येकाने आपला चेहरा त्या मोहरीच्या तेलात पाहायचा आणि हा तेल एखाद्या बॉटलमध्ये भरा. त्यानंतर हा तेल आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे शनी मंदिर असेल किंवा मारुतीचं मंदिर असेल तिथे घेऊन जा आणि तिथे हे तेल अर्पण करा. तिथे ते महाराज असतील तिथे हा तेल अर्पण करतीलच, तुम्ही तिथे तेल सोडून द्यायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर बाहेर जे कोणी मागण्यासाठी जे गरजू लोक बसलेले असतात त्यांना तुम्ही कपड्याचा, एखादा चपलेचा किंवा अन्नाचा दान जरूर करा, कारण पैसे दान आपण करतो त्यावेळेला त्याचा गैरवापर केला जातो. त्यामुळे तुम्ही उद्या नक्कीच हे दान करू शकता किंवा कलिंगड, काकडी किंवा एखादं तुम्ही नक्कीच पाण्याची बॉटल, अशा पद्धतीने तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच दान करू शकता. जशा सेवा महत्त्वाच्या असतात तशाच दानाला सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. उद्या तुम्ही जर का जवळपास कुठे नदी असेल तर तिथे तुम्ही नदीत जाऊन स्नानसुद्धा करू शकता. नदीत तुम्ही बघा, नदीत प्रदूषण होणार नाही ह्याची काळजी घ्या. ह्या दिवशी तुम्ही एखादा दिवासुद्धा दीपदानसुद्धा नदीत करू शकता. दीपदानसुद्धा आपल्याला एखाद्या द्रोणावर थोडीशी फुलं ठेवायची आणि फुलांवर एखादा दिवा लावायचा आहे तुपाचा आणि त्यानंतर हे आपल्याला दीपदान करायचे आहे. आता अशा पद्धतीत उद्याचा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. उद्या तुम्ही ओम शनेश्वराय नमः ह्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. असे एक नाही अनेक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. शनिदेव ही न्यायाची देवता आहे, त्यामुळे नक्कीच हे उपाय तुम्ही करू शकता. शिवाय आपल्या घरात वर्षानुवर्ष बरेच वर्षापासून एखाद्या व्यक्तीला एखादा खूप मोठा आजार आहे आणि त्या आजारातून ती व्यक्ती औषधं घेऊन सुद्धा बाहेर पडत नाही, त्यासाठी एक उपाय महत्त्वाचा घेऊन आले. एक डाग नसलेला लिंबू घ्यायचा, लिंबाला 7 लवंगा खोचायच्या. त्यानंतर हा जो लिंबू आहे, जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या उशीखाली ठेवायचा. दुसऱ्या दिवशी हा जो लिंबू आहे एखाद्या डस्टबिनमध्ये टाकायचा. त्याचप्रमाणे आपण घरातल्या व्यक्तींसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा एक लिंबू तयार करून घ्यायचा.
हा जो लिंबू आहे एका आपल्या उजव्या हातात मुठीत घ्यायचा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आणि हा जो लिंबू आहे हा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. हा इतर व्यक्तींसाठी आहे उपाय. हा नक्की करून पहा. बघा घरातली सर्व इडा-पिडा दूर होईल आणि नक्कीच आपले चांगले दिवस येतील. हे सर्व उपाय पितरांसाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरासाठी सांगितलेले आहेत. आजचा जो व्हिडिओ आहे, जर इतर कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच WhatsAppला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.